परदेशात जाऊन मेडिकल शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे, तर मग मालेगावात आली आहे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्ह संस्था भावेश ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टन्सी। आजच संपर्क करा। नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी। त्वरित संपर्क साधा। मालेगाव ब्रेकिंग न्यूज। मालेगावातील वन विभागाच्या कार्यालयाच्या समोर मेंढपाळांचे आंदोलन चिखळले। मेंढ्यांसहित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न। आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। महिला आंदोलक आणि महिला पोलिसांमध्ये धक्काबुक्की। सुमारे 4 तासापासून जास्त सुरू असलेले आंदोलन तोडगा न निघालेले आंदोलन चिघळले। शहरातील कॅम्प रोड पूर्णपणे बंद, वाहनांच्या रांगाच रांगा। तालुक्यातील मोहपाडे येथील आंदोलकांचा वन विभागाच्या कार्यालयावर शेकडो मेंढ्यांसह बिऱ्हाड मोर्चा। शेकडो मेंढ्यांसह मेंढपाळांनी वन विभागाच्या कार्यालयावर धडक दिली। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलक आक्रमक झाले। वनजमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी। अतिक्रमणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी। विविध मागण्यांसाठी मेंढपाळांचे तीव्र आंदोलन। आज निर्णय न घेतल्यास उद्या स्वातंत्र्यदिनी तालुकाभरातील मेंढपाळ आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा। अहो, मेंढपाळ 10-12 वर्ष झाले यांच्यावर अन्याय होतोय। यांच्या जमिनी यांच्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि याच्या सगळं सात लोकांचा आहे। हे आज मला माहीत झालं इथं की वन विभागाचा पूर्ण हात यांचा आहे। एक अधिकारी बाहेर येईना। आज विचार करा, 5 दिवस झाले इथं मेंढपाळ आमरण उपोषणला बसलेले। त्यांची तब्येत आज बघा कशी झालेली आहे। आज लेकरं बाळ सोडून मेंढ्या आज उपाशी तापाशी इथं त्यांच्या दारात उभा आहे। एक अधिकारी बाहेर यायला तयार नाही आहे। मालेगाव तालुक्यातील मोहपाडा येथील वन जमिनीवर बेकायदेशीर बनावट कागदपत्र तयार करून वन हक्क दावे दाखल करण्यात आलेत आणि या सर्व दावे दाखल करत असताना त्या गावाची नाहरकत दाखला अत्यंत आवश्यक असतो, तो ग्रामपंचायतील दिलेला नसताना काही लोकांना वनपट्टे अलॉट करण्यात आलेत आणि उर्वरित क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं। वनपट्टे अलॉट करण्याच्या संबंधातली सखोल चौकशी करून ते जर बेकायदेशीर असतील तर ते निष्कासित करण्यात यावेत आणि अतिक्रमण निष्कासित करण्यात यावं, या मागणीसाठी मोहपाडा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती तसेच लोकशाही धडक मोर्चा तसेच माहिती अधिकार संघ व इतर सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने या ठिकाणी सक्रिय पाठिंबा आम्ही घोषित करत आहोत। बांधवांचा 5वा दिवस आहे आणि तरी देखील फॉरेस्टचे अधिकारी त्यांना दाद द्यायला तयार नाहीत। मी आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की 1 में शांति, 2 में मानती और 3 में क्रांति।
अर्धा तासाच्या आत जरी अधिकारी बाहेर आले नाही तर हे गेट तोडून आम्ही आत प्रवेश करू. तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा, आमची ती तयारी पण आहे. आम्ही काय आमच्या पोटासाठी मागत नाही, आम्ही आमच्या मुख्य जनावरांसाठी मागतो आहे. मग तुम्हाला जर तुम्ही तरी पोटासाठी मागता, तुम्हाला शासन पगार देतं, जे जंगलं राखण्यासाठी तुम्हाला सगळी सुरक्षा दिली जाते. आमच्या मेंढपाळांना कुठलीही सुरक्षा नाही, कुठली हमी नसताना एवढं जर तुम्ही आंदोलन लावून धरत असाल आणि आंदोलना एवढं तुम्ही वेटीच धरत असाल तर या अर्धा एक तासात या गेटमध्ये पहिले मेंढ्या घुसतील, महिला घुसतील, मग सगळे पुरुष घुसतील. याची सर्वस्वी जबाबदारी या फॉरेस्ट अधिकाऱ्यांची. त्याचं कारण म्हणजे तुम्ही जर अतिक्रमण काढू शकत नाही, मग इथं तुम्हाला बसण्याचा अधिकार आहे काय अधिकाऱ्यांना? या अधिकाऱ्यांना एवढा माज कुठून आलेला आहे? हे सगळ्यात जर पाहिलं, आज फॉरेस्ट खातं जर पाहिलं आजच्या परिस्थितीला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्ट जर कधी खातं असेल तर आपलं मालेगावचं आहे. कुठलंही यांच्यावर बंधन नाही, कोणाचा धाक नाही. पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती राहील, आमचं जे आंदोलन आहे संविधानिक मार्गाने, संयमाच्या मार्गाने चालू आहे. हे आंदोलन चिघळलं तर याला सर्वची जबाबदारी वन खात्याचे अधिकारी राहतील. मोपाड्यातून इथून आलेले आहे. आमचं जो आंदोलन आहे तर आमची जी वन जमीन आहे ती 5 वर्षापासून वारंवार आम्ही लढतो आहे आणि लढताना आम्ही यांना अर्ज देऊन पण तनपुरे साहेब आमची दखल घेत नाही. मी अपंग माणूस असून माझी 5 वर्षापासून ते 2-2 महिने सांगून फसवणूक करतायत. या गोष्टीवर आम्ही थंब राहून आणि शेवटी ही वेळ आलेली आहे, असा 5वा वेळ उगलेला आहे, तरी अजून आमचा कोणताही निर्णय लागत नाही. जर नाही लागल्यास आम्ही अमर उपोषण सोडणार नाही. माझं नाव पंढरीनाथ हिरामन बोरकर, राहणार मोपाडा. आमचं आंदोलन असं आहे की आमच्या वन जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे, अतिक्रमण केलं आहे की आमचे चार जण अमर उपोषणला आज 5वा दिवस आहे. 5 दिवसापासून कंटिन्यू बसले तरी कोणताच अधिकारी वगैरे इथं आमच्यापर्यंत पोचला नाही, बोलला नाही की आम्ही जातो, तात्काळ तक्रार हे करतो, नोंदणी वगैरे, आणि तुमचे मागण्या पूर्ण करतो. असं कोणीच आरोपी आजूपर्यंत आला नाही आमच्यापर्यंत अधिकारी. काय मागण्या काय? आमच्या मागण्या आमची वन जमीन मोकळी करून देणे असो, कब्जा केला आहे तिच्यावर.